पारंपरिक वाद्यांच्या गजरात जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी। नेत्रदीपक मिरवणुकीनं मिरजकरांचं लक्ष वेधले। मिरज शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं बुधवारी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने तसेच भव्य पारंपरिक सवाद्य मिरवणुकीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। झांज, पथक, बँड, घोड्याचे नृत्य व आकर्षक सजवलेल्या रथानं मिरजकरांचं लक्ष वेधले। मिरज शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने यंदा डीजे व लेजर शोला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत झांज, पथक, बँड, घोड्याचे नृत्य व आकर्षक सजवलेला रथ तसेच लिंगायत समाजाचा महिला व पुरुष बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। मिरवणुकीची सुरुवात बसवेश्वर चौकातून झाली। ही मिरवणूक ज्योतिर्लिंग मंदिर, शास्त्री चौक मार्गे जवाहर चौक, लक्ष्मी मार्केट, महाराणा प्रताप चौक, सराफकट्टा मार्गे मल्लिकार्जुन मंदिरात दाखल झाला। दरम्यान या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। मल्लिकार्जुन मंदिरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते। मिरवणुकीत मल्लिकार्जुन भोजकर स्वामीजी, टाकळी मठाचे शिवदेव स्वामीजी, आमदार सुरेश भाऊ खाडे, माजी नगरसेवक संजय मेंढे, सविता मेंढे, संगीता हरगे, अभिजित हरगे, राधिका हरगे, मिलिंद हरगे, जयश्री कुरणे, महादेव कुरणे, बाबासाहेब अळतेकर, गजेंद्र कुल्लोळी, डॉक्टर रविकांत पाटील, पत्रकार गीतांजली पाटील, अनिता पाटील, दीपाली हरगे, शिवानंद हरगे, डॉक्टर सेम शेखर, ईश्वर जनवाडे, गणेश माळी, विजय धुळुबुळू, मधुकर सन्नक्के, तानाजी सातपुते, चंद्रकांत मैंगुरे, डॉक्टर पंकज म्हेत्रे, विकास सूर्यवंशी आदींसह वीरशैव लिंगायत समाजाचे पुरुष व महिलांसह मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। समस्त लिंगायत समाज व बसवेश्वर जयंती उत्सव मंडळातर्फे गेले 25 तारखेपासून 29 तारखेपर्यंत प्रवचनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता। प्रवचनाला लिंगायत समाजाचे बसवप्रेमी सर्व महिला व भरपूर प्रमाणात सहभागी होते। कार्यक्रमात आमचे प्रवचनकार परमपूज्य मल्लिकार्जुन स्वामी भोजकर, शिवदेव स्वामी टाकळी मठ यांनी सत्संग कार्यक्रम गेले 5 दिवस घेतला। त्यानंतर आज बसवेश्वर जयंतीनिमित्त खेडेगावहून सकाळी 8 वाजता बसवज्योतीचं महाराणा प्रताप येथे स्वागत करण्यात आलं। तिथून महात्मा बसवेश्वर पुतळ्यावर रॅली काढण्यात आली। रॅली झाल्यानंतर महात्मा बसवेश्वर पुतळ्याचं पूजन, ध्वजपूजन करण्यात आलं। त्यानंतर दुपारी जन्मकाळाचा कार्यक्रम आयोजित केला होता।